मुलांना मुलींना प्रोत्साहन मिळावं आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती असेल, SRP असेल, CRPF असेल किंवा मिलिटरीच्या भरतीसाठी आपल्या या आदिवासी भागातील मुलं मुली हे तयार व्हाव्यात आणि एक रनिंगची त्यांना एक सवय लागावी आणि सोबतच स्पर्धा परीक्षेमध्ये मग ते बाबूचा असेल, तलाठीचा असेल, ग्रामसेवक असेल किंवा मग आपला नायब तहसीलदार इथपर्यंत जावं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं पासआउट करावं, नोकरीला लागावे, अधिकारी व्हावे आणि त्याच्यातून आदिवासी लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष उमेशजी आत्राम त्याच्यासोबतच त्यांची पूर्ण चमू जी आहे ही या ठिकाणी मागील 2-3 वर्षापासून काम करत आहे। माझं याच्यामध्ये इतकंच योगदान आहे की एक समाजाचा एक प्रतिष्ठित नागरिक या नात्याने ते दरवर्षी माझ्याकडे येतात आणि दादा काही बक्षीस आहेत, काही आम्हाला तयाऱ्या करायच्या आहेत, थोडीशी आर्थिक मदत, बक्षिसं आणि बाकीच्या गोष्टी तुमच्याकडून आम्हाला मदत मिळाली पाहिजे ही अपेक्षा त्यांच्याकडून असते। ते नेहमी येतात, बोलतात आणि आपण त्यानुसार या ठिकाणी त्यांना सहकार्य करत असतो। तर आज 2-3 वर्षापासून जी मेहनत ते लोक या ठिकाणी घेत आहेत आणि त्याचं कुठंतरी फलित म्हणून आज इथून रनिंग करून निघणारे जे मुलं मुली आहेत ते पुष्कळ प्रमाणामध्ये आज पोलीसच्या भरतीमध्ये, गार्डच्या भरतीमध्ये वगैरे आज लागलेले आहेत, तलाठी झालेले आहेत। तर तशाच पद्धतीनं तुमचं देखील आयुष्य या ठिकाणी सुधरू शकते। फक्त इतकंच आहे की मन लावून तुम्ही याच्यामध्ये काम केलं पाहिजे, रनिंग वगैरे केली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेची तुम्ही या ठिकाणी तयारी केली पाहिजे। त्याच्यासाठी म्हणून कोणीतरी पुढाकार घ्यावा अशी आमची देखील इच्छा होती आणि आदिवासी लोकसेवा फाउंडेशनच्या वतीनं ही सगळी जी चमू आहे ही सगळी चमू या ठिकाणी पुढाकार घेऊन तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करत आहे। ठीक आहे, ज्या काही तुम्हाला या ठिकाणी म्हणजे धावताना आणि बाकीच्या आज आपल्या या ठिकाणी आपल्या आल्हापल्लीचे माजी सरपंच आदरणीय दिलीपजी गंजीवार, माजी सरपंच उमेश भाऊ, आदरणीय मोरेद साहेब आणि प्रतीकजी गेडाम, राकेशजी आत्राम आणि आमचे आत्राम दादा सगळेजण या ठिकाणी आणि भाऊचं नाव काय, लक्ष्मण भाऊ, सगळेच लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि यांच्या सगळ्यांच्या समक्ष आपण या ठिकाणी हिरवी झेंडी दाखवून आपण या रनिंगची आपण आता सुरुवात करू। एकच जय सेवा म्हणा, एकदा माझा हा ध्वज खाली गेला की तुम्ही रनिंगला सुरुवात करायची। चला 3, 2, 1 चला।